नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आज आपण बघतोय सराव संच 1.2. या अगोदर आपण रेषाखंड, किरण, रेषा, एकरूप रेषाखंड, एकरूप रेषाखंडांची गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडांची तुलना, लंबता आणि दिलेल्या बिंदूचं रेषेपासूनचं अंतर, हे पॉईंट्स आपण बघितलेले, घटक आपण बघितलेले आहेत. आता आपल्याला सराव संच 1.2 मध्ये जे प्रश्न दिलेले आहेत ती प्रश्न आपल्याला सोडवायची आहेत. पहिला प्रश्न आहे, खालील सारणीत संख्या रेषेवर बिंदूंचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा. इथं बिंदू दिलेले ABCDE आणि निर्देशक दिलेले आहेत. एचा निर्देशक आहे -3, बीचा निर्देशक आहे 5, सीचा निर्देशक आहे 2, डीचा निर्देशक आहे -7 आणि ईचा निर्देशक आहे 9. आणि आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, रेख DE व रेख AB रेषाखंड एकरूप आहेत का. आता रेख DE आणि रेख AB हे रेषाखंड एकरूप आहेत की नाही हे आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी रेख DE, मग आपल्याला DE ची लांबी किती आहे ती काढावी लागणार आहे. त्यानंतर रेख AB ची लांबी किती होईल ते काढावं लागणार आहे आणि त्यांच्या लांबीवरून आपल्याला ठरवावं लागणार आहे की रेषाखंड DE आणि रेषाखंड AB एकरूप आहेत की नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे की जर दोन रेषाखंडांची लांबी सारखीच असेल, समान असेल, तरच ते रेषाखंड एकरूप होऊ शकतात, अन्यथा नाही. आणि म्हणून आपल्याला रेख DE आणि रेख AB यांची लांबी सुरुवातीला काढावी लागणार आहे. म्हणून पहिल्या उदाहरणामध्ये आपण पहिल्या उदाहरणाचा विचार करणार आहे. आता DE, रेख DE म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांची लांबी काढायची, म्हणजे लेंथ DE बरोबर किती हे ठरवावं लागणार आहे. मग आता रेख DE जर काढायचा असेल तर आपल्याला D चा निर्देशक लिहावा लागणार आहे. बिंदू D चा निर्देशक किती, -7 आणि E चा निर्देशक आहे 9. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागणार आहे की बिंदू D चा निर्देशक किती येतो, D चा निर्देशक आहे -7. त्यानंतर बिंदू E चा निर्देशक बिंदू E चा निर्देशक किती आहे, E चा निर्देशक बघितला तर तो आहे 9. आता या ठिकाणी 9 हा 7 पेक्षा मोठा आहे आणि म्हणून आपल्याला लेंथ DE काढायची आहे. लेंथ DE बरोबर मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा आहे. बरोबर 9 वजा -7 म्हणजे 9 अधिक 7. आपल्याला माहिती आहे 9 ऋणाचं धन होईल, 9 अधिक 7 आणि बरोबर 9 7 16 एकक आलं. हे आलं 16 एकक. अशाच पद्धतीनं रेख AB ची लांबी काढायची.
लेंथ ए बी. मग आता इथं एचा निर्देशक बिंदू एचा निर्देशक तो किती आहे? बिंदू एचा निर्देशक जर आपण बघितला तर किती आहे? -3. अशाच पद्धतीनं बिंदू बी चा निर्देशक आणि बिंदू बी चा निर्देशक किती आहे? इथं दिलेलं आहे 5. यामध्ये कोणता निर्देशक मोठा आहे? तर 5 हा -3 पेक्षा मोठा आहे. आणि म्हणून लेंथ ए बी बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे 5 वजा -3. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल आणि कंसातही ऋण चिन्ह असेल तर दोन्ही चिन्ह म्हणजे काय होईल? कंसातील चिन्ह बदलेल म्हणजे 5 + 3 होईल आणि 5 + 3 बरोबर किती झाले? 8 एकक. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं लेंथ डीई ची लांबी, रेख डीई ची लांबी आहे 16 एकक आणि रेख ए बी ची लांबी आहे 8 एकक. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणता येईल? म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल? लेंथ डीई बरोबर 16 एकक, लेंथ ए बी बरोबर 8 एकक. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल लेंथ डीई इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी. म्हणून इथं आपल्याला असं म्हणता येईल की रेख डीई व रेख ए बी एकरूप नाहीत. रेख डीई व रेख ए बी एकरूप नाहीत. एकरूप नाहीत. अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवता येतो. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, समजा रेख डी ची लांबी 16 एकक आपल्याला मिळालेली आणि रेख ए बी ची लांबी जर 16 एकक मिळाली असती तर या ठिकाणी आपल्याला लेंथ डीई 16 एकक, लेंथ ए बी बरोबर 16 एकक आणि इथं आपल्याला म्हणावं लागलं असतं लेंथ डीई बरोबर लेंथ ए बी. आणि म्हणून इथं म्हणावं लागलं असतं रेख डीई व रेख ए बी एकरूप आहेत. तर असे हे 2 प्रश्न जे आहेत ते उरलेले आपण घरी सोडवायचे, त्यांचा सराव करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, बिंदू यम हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे. रेख ए बी बरोबर 8 तर ए एम बरोबर किती? आपल्याला माहिती आहे ए बी हा एक रेषाखंड आहे आणि ह्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे यम आणि ए बी ची लांबी आहे 8. ए बी ची लांबी किती आहे? 8. आणि ए एम आपल्याला काढायचा आहे. आता यम हा जर मध्यबिंदू असेल तर ए एम ची लांबी अधिक एम बी ची लांबी बरोबर ए बी ची लांबी मिळणार आहे. परंतु यम हा मध्यबिंदू आहे म्हणजे ए एम आणि एम बी हे दोन्ही रेषाखंड सारखे आहेत. याचा अर्थ ए एम ची लांबी ए बी च्या लांबीच्या निम्मी असणार आहे.
आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, बिंदू यम हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले AB. म्हणून AM बरोबर 1/2 गुणिले AB किती दिलेला आहे, 8 दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी, 8. मग बेक बेचोक 8 आणि म्हणून AM बरोबर 4 एकक. हे झालं आपलं उत्तर. AM बरोबर किती होईल, 4 एकक होईल. असाच तिसरा प्रश्न आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की बिंदू P हा रेख CDचा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5, तर रेख CDची लांबी काढायला सांगितलेली. मग आता या ठिकाणी आपल्याला एक विचार करा, रेख CD दिलेला आहे, रेख दिलेला आहे CD आणि त्याचा मध्यबिंदू आहे P. त्याचा मध्यबिंदू कोणता आहे, P. P हा जर मध्यबिंदू आहे तर याचा अर्थ CP आणि DP हे दोन्ही रेषाखंड सारखी आहे. म्हणजे CD ची लांबी CP अधिक PD येईल, रेख CP अधिक रेख PD. पण दोन्ही रेषाखंड सारखेच आहे, म्हणजे रेख CP ची दुप्पट केली तरी चालेल. आणि CP दिलेला आहे आपल्याला 2.5 एकक. CP दिलेला आहे 2.5 एकक. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, CD बरोबर 2 गुणिले CP. म्हणून CD बरोबर 2 गुणिले 2.5. म्हणून CD बरोबर 2 गुणिले 2.5 येईल, 5.0 म्हणजेच 5 एकक. म्हणजे ही आपल्याला या ठिकाणी CD ची लांबी मिळते किती, 5 एकक. हे जे दोन्ही प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3, ही दोन्ही प्रश्न एकमेकांच्या विरुद्ध आहे. त्यानंतर जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न काय दिलेला आहे, जर AB बरोबर 5 सेंटीमीटर, BP बरोबर 2 सेंटीमीटर आणि CP बरोबर 3.4 सेंटीमीटर, तर या रेषाखंडांचा लहान मोठेपणा ठरवा. आता लहान मोठेपणा ठरवायचा आहे आपल्याला. लहान मोठेपणा ठरवा म्हणजे याचा अर्थ कोणता रेषाखंड सर्वात मोठा आहे, कोणता रेषाखंड सर्वात लहान आहे. मग आता या ठिकाणी पहा, AB बरोबर दिलेला आहे आपल्याला 5 सेंटीमीटर, त्यानंतर BP बरोबर दिलेला आहे 2 सेंटीमीटर आणि AP बरोबर दिलेला आहे 3.4 सेंटीमीटर. आणि मग या ठिकाणी सर्वात मोठा रेषाखंड म्हणजे सर्वात ज्याची लांबी सर्वात जास्त आहे तो रेषाखंड. मग इथं जर बघितलं आपण 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर आणि 3.4 सेंटीमीटर आहे, म्हणजे सर्वात जास्त लांबी 5 सेंटीमीटर ती आहे AB या रेषाखंडाची. म्हणून सर्वात मोठा रेषाखंड कोणता येणार आहे, सर्वात मोठा रेषाखंड बरोबर सर्वात मोठा रेषाखंड AB आहे.
आणि सर्वात लहान रेषाखंड कोणता आहे? आता ए बी हा मोठा झाला आहे, मग बी पीची लांबी 2 सेंटीमीटर आहे, ए पीची लांबी 3.4 सेंटीमीटर. सर्वात लहान रेषाखंड कोणता होतो? बी पी होतो. म्हणून सर्वात लहान रेषाखंड सर्वात लहान रेषाखंड बी पी आहे. याचा अर्थ ए पी हा जो रेषाखंड आहे तो ए बी पेक्षा लहान आहे आणि बी पी पेक्षा मोठा आहे. म्हणून रेख ए बी हा मोठा रेषाखंड आहे आणि या ए बी पेक्षा लहान कोणता येईल? रेख ए पी. आणि याच्याही पेक्षा लहान कोणता येणार आहे? रेख बी पी. ही झाली त्या रेषाखंडांमधील तुलना. त्यांच्या लांबीवरून आपल्याला रेषाखंडांच्या लांबीवरून रेषाखंडांची तुलना करता येते. आता प्रश्न आहे 5वा. प्रश्न 5वा काय आहे पहा. काय दिलेला आहे प्रश्न 5वा? ही एक रेषा दिलेली आहे आणि रेषेवर हे काही बिंदू दिलेले आहेत. इथं वाटलंच तर याला इथं एक बाण देतो. हां, तर हे बिंदू दिलेले आहेत आणि आपल्याला काय प्रश्न दिलेले आहे पहा. आकृती 1.13च्या आधारे, ही 1.13 नंबरची आकृती आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न दिलेला आहे तो काय दिलेला आहे? किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. किरण आर पीच्या विरुद्ध किरणाचं नाव लिहायचं आहे. आता विरुद्ध किरण म्हणजे काय असतो? जो किरण दिलेला आहे आर पी त्याच्या विरुद्ध दिशेला जाणारा किरण आपल्याला शोधायचा आहे, पण त्या किरणाचा आरंभ बिंदू सुद्धा आरच असणं गरजेचं आहे. मग आर पीचा विरुद्ध किरण कोणता येणार आहे? आर एस येईल किंवा आर टी येईल. म्हणजे पहिल्याचं उत्तर लिहिता येईल आपल्याला किरण आर एस, किरण आर एस किंवा किरण आर टी. हे झालं पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं उत्तर काय देता येईल आपल्याला? दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? किरण पी क्यू व किरण आर पी यांचा छेद संच लिहा. बघा, किरण पी क्यू आणि किरण आर पी यांचा छेद संच आपल्याला लिहायचा आहे. किरण पी क्यू हा पी पासून सुरू होतो आणि उजव्या बाजूला अनंत अंतर जातो. किरण आर पी हा आर पासून सुरू होतो आणि उजव्या बाजूला अनंत अंतर जातो. ह्या दोन्ही आकृत्यांमध्ये, दोन्ही किरणांमध्ये जर बघितलं तर दोन्ही किरणांचा एक भाग असा आहे, कोणता? पी आणि क्यू मधला भाग असा आहे की या पी आणि क्यूच्या दरम्यान असलेली, म्हणजे बिंदू पी, बिंदू क्यू आणि यांच्या दरम्यान असलेले जे बिंदू आहेत ते सर्व बिंदू हे दोन्ही किरणांचे सामायिक बिंदू आहे. आणि म्हणून या दोन्ही किरणांचा जो छेद संच येणार आहे, किरण पी क्यू आणि किरण आर पी यांचा जो छेद संच येणार आहे तो पी क्यू येणार आहे. रेख पी क्यू येईल. कारण रेख पी क्यू वरील सर्व बिंदू हे किरण पी क्यूचे घटक आहेत आणि किरण आर पीचे सुद्धा घटक आहेत. तिसरा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला? रेख पी क्यू व रेख क्यू आर चा संयोग संच लिहा. बघा, रेख पी क्यू व रेख क्यू आर. रेख पी क्यू म्हणजे हा रेषाखंड होतो आणि रेख क्यू आर म्हणजे या ठिकाणी हा रेषाखंड होतो. यांचा संयोग संच लिहिला म्हणजे ते एकमेकांमध्ये जर आपण एकत्र केले, एकमेकांमध्ये मिळवले, रेख पी क्यू आणि रेख क्यू आर जर एकमेकांमध्ये मिळवलं तर आपल्याला रेख क्यू आर मिळतो किंवा रेख आर क्यू मिळतो. म्हणजे यांचा संयोग संच येणारे रेख आर क्यू किंवा रेख क्यू आर म्हणलं तरी सुद्धा चालेल. चौथा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे?
रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? रेख क्यू आर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे? म्हणजे हा जो रेषाखंड आहे, हा रेषाखंड कोणत्या किरणांचा भाग आहे हे आपल्याला बघायचं आहे. हा रेषाखंड कोणत्या किरणांचा भाग आहे? तर रेख क्यू आर हा क्यू आर या किरणाचा भाग आहे. बघा, किरण क्यू आर. त्यानंतर कोणत्या किरणाचा भाग येईल? किरण आर क्यूचा सुद्धा भाग येणार आहे. किरण आर क्यू, या आर क्यूचा सुद्धा तो उपसंच आहे. किरण आर क्यूचा सुद्धा रेख क्यू आर उपसंच येईल. त्यानंतर किरण एस आरचा तो उपसंच येईल. किरण एस आर, कारण किरण एस आर हा एस बिंदूपासून सुरू होतो आणि इकडे उजव्या बाजूला अनंत अंतर जातो आणि त्याचाच भाग रेख क्यू आर आहे. त्यानंतर किरण टी एस किंवा किरण टी आर म्हणा. किरण टी एस या किरणाचा सुद्धा तो उपसंच आहे. किरण टी एसचा सुद्धा तो उपसंच आहे, कारण टी पासून सुरू होतो, किरण अनंत अंतर जातो उजव्या बाजूला आणि त्याचाच भाग रेख क्यू आर आहे. म्हणून क्यू आर हा किरण टी एसचा सुद्धा उपसंच आहे. आता तुम्ही किरण टी एस ऐवजी किरण टी आर लिहिलं, किरण टी पी लिहिलं, किरण टी क्यू लिहिलं तर किरण तोच आहे, किरणामध्ये कुठलाही बदल होत नाही. किरण एस आर ऐवजी तुम्ही जर किरण एस पी लिहिलं किंवा किरण एस क्यू लिहिलं तरी किरणाचं नाव किरण तोच आहे, फक्त त्याचं नाव मात्र भिन्न आहे. म्हणजे जवळपास ह्या 4 किरणांचा तो उपसंच आहे. रेख क्यू आर हा या 4 किरणांचा उपसंच आहे. आणि प्रश्न क्रमांक 5, आता हा जो प्रश्न क्रमांक 5 आहे तो आपला इथं घ्यायचा राहिलेला आहे. तो प्रश्न क्रमांक जो 5 आहे तो कोणता आहे? राईट द पेअर ऑफ अपोजिट. तो प्रश्न जो 5वा आहे तो या इथं घेतलेला आहे. आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. प्रश्न 5वा, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी. म्हणजे आर पासून उजव्या बाजूला गेलेला किरण आणि आर पासून डाव्या बाजूला गेलेला किरण. उजव्या बाजूला गेलेला किरण आर पी आहे आणि डाव्या बाजूला गेलेला किरण आर एस आहे. म्हणजे किरण आर पी, किरण आर पी व किरण आर एस. किरण आर पी आणि किरण आर एस हे विरुद्ध किरण आहेत. इथं किरण आर क्यूचा विरुद्ध किरण आर टी सुद्धा होऊ शकतो. किरण आर पीचा विरुद्ध किरण आर टी सुद्धा होऊ शकतो. पण किरण आर पी आणि किरण आर क्यू ही दोन्ही नावं एकाच किरणाची आहे. किरण आर एस आणि किरण आर टी ही दोन्ही नावं एकाच किरणाची आहे. त्यानंतर 6वा प्रश्न जो आहे तो काय आहे? यस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही 2 किरण लिहा. यस हा आरंभ बिंदू असलेले, मग पहिला किरण एस टी आणि दुसरा किरण येईल किरण एस आर. किरण एस टी व किरण एस आर. आता किरण एस आर ऐवजी तुम्ही किरण एस पी लिहिलं, किरण एस आरचंच नाव किरण एस पी होईल. किरण आर क्यू लिहिलं तरी सुद्धा किरण एस आर किंवा किरण एस पी किंवा किरण एस क्यू ही तिन्ही नावं एकाच किरणाची आहे. आणि त्यामुळं आपण फक्त 2च नावं लिहिणार आहे, किरण एस टी व किरण एस आर. हे यस हा आरंभ बिंदू असलेले किरण आहेत. आणि प्रश्न क्रमांक जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 7वा. तो काय दिलेला आहे पहा? किरण एस पी व किरण एस टी यांचा छेदसंच लिहा. बघा, किरण एस पी व किरण एस टी यांचा छेदसंच. आता ही बघा, किरण एस पी हा यस पासून सुरू होऊन उजव्या बाजूला गेलेला आहे. किरण एस टी हा यस बिंदूपासून सुरू होऊन डाव्या बाजूला गेलेला आहे. मग यांच्यामध्ये कॉमन बिंदू, सामायिक बिंदू कोणते? फक्त बिंदू यस आहे. आणि म्हणून
किरण एस पी आणि किरण एस टी यांचा जो छेदसंच आहे तो आहे बिंदू यस. तर असे ही सात प्रश्न जे आहेत त्या 7 प्रश्नांची आपल्याला सोपी उत्तरं देता येतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे. 6 काय दिलेला आहे की खालील आकृती 1.14च्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. बघा इथं ही आकृती दिलेली आहे. ये हा ह्या संख्या रेषा दिलेली आहे. ये हा तिचा आरंभ बिंदू आहे. ये पासून उजव्या बाजूला जवळपास 6 अंकांपर्यंत अंक दिलेले. इथं मधले अंक लिहिलेले नाही. शून्यानंतर इथं 1 येतो, या ठिकाणी 3 येईल, या ठिकाणी 5 येईल. त्यानंतर इथं येईल -1, -2 नंतर -3 आणि -4 नंतर -5. अशी ही आकृती आहे. काही बिंदूंना नावं दिलेली नाही आहेत. आणि पहिला प्रश्न काय आहे, बिंदू बी पासून समदूर असणारे बिंदू कोणते? पहिला प्रश्न, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. बिंदू बी पासून समदूर असलेले बिंदू. आता बी बिंदूपासून समान अंतरावर असलेला बिंदू हा 1 आणि 3 आहे, पण त्याला नावं नाही आहे म्हणून आपण तो लिहिणार नाही. बिंदू बी पासून 2 एकक अंतरावर असलेला डाव्या बाजूचा बिंदू आहे ए आणि उजव्या बाजूचा बिंदू आहे सी. म्हणजे इथं बिंदू ए व बिंदू सी, बिंदू ए व बिंदू सी हे झालं. त्यानंतर बी पासून 3 एकक अंतरावर असलेल्या बिंदूंना नावं दिलेली नाही, फक्त एकाला नाव दिलेलं आहे, ते बिंदू आपण घेणार नाही. बिंदू पासून 4 एकक अंतरावर असलेले बिंदू डाव्या बाजूला पी आहे, 4 एकक अंतरावर असलेला उजव्या बाजूला बिंदू डी आहे. म्हणजे बिंदू पी आणि बिंदू डी, बिंदू पी व बिंदू डी. म्हणजे पहा, बिंदू ए आणि सी हे बिंदू बी पासून समान अंतरावर आहे. बिंदू पी आणि डी हे जे बिंदू आहे तो बी बिंदूपासून समान अंतरावर आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, बिंदू क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. एकच जोडी लिहायला सांगितलेली. क्यू पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी. तर बघा, पहिली जोडी आपण आता मी जेवढ्या होतील तेवढ्या लिहितोय. क्यू पासून 1 एकक अंतरावर यू आहे डाव्या बाजूला आणि 1 एकक अंतरावर एल आहे उजव्या बाजूला. म्हणजे यू आणि एल, बिंदू यू व बिंदू एल. आणि दुसरी जोडी क्यू पासून डाव्या बाजूला 2 एकक अंतरावर आर आहे आणि क्यू पासून उजव्या बाजूला 2 एकक अंतरावर पी आहे. म्हणजे बिंदू आर, बिंदू आर व बिंदू क्यू पासून पी, 2 एकक अंतरावर उजव्या बाजूला आहे पी. तर ह्या बिंदू क्यू पासून समान अंतरावर आहे. आणि तिसरा जो प्रश्न विचारलेला आहे त्या तिसऱ्या प्रश्नामधला पहिलं उत्तर तुम्हाला सांगतो कसं लिहायचं आहे. आता डिस्टन्स यू व्ही काढायला सांगितलेलं आहे आपल्याला. डिस्टन्स यू व्ही हे काढायचं आहे. किती आहे, तर डिस्टन्स यू व्ही काढण्यासाठी आपल्याला जो मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला ते 2 रेषाखंड एकरूप होतात की नाही हे सांगत असताना आपण त्या दोन्ही रेषाखंडांची लांबी किती ते काढलेले. 2 रेषाखंडांची लांबी रेषाखंडाची लांबी काढायची म्हणजे रेषाखंडांच्या अंत्यबिंदूमधील अंतर काढायचं. म्हणजे यू व्ही हा रेषाखंड घेतला तर त्याची लांबी होईल आणि 2 बिंदू घेतले तर त्यामधील अंतर होईल. मग या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा सोडवताना बिंदू यूचा निर्देशक, बिंदू यूचा निर्देशक किती आहे, बिंदू यूचा निर्देशक इथं जर आपण बघितलं बिंदू यूचा निर्देशक आहे -5. त्यानंतर बिंदू व्हीचा निर्देशक, बिंदू व्हीचा निर्देशक आणि हा व्हीचा निर्देशक जो आहे तो आपल्याला आकृतीवरून किती दिसतोय, व्हीचा निर्देशक आहे 5. यामध्ये 5 हा निर्देशक -5 पेक्षा मोठा आहे.
धन 5 हा निर्देशक ऋण 5पेक्षा मोठा आहे. आणि मग इथं आपल्याला डिस्टन्स यू व्ही डिस्टन्स यू व्ही बरोबर मोठा निर्देशक म्हणजे 5 वजा लहान निर्देशक ऋण 5 आणि बरोबर 5 वजा ऋण 5 कंस सोडवायचा आहे. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह आहे, कंसातील चिन्ह बदलेल म्हणजे ऋणाचं धन होईल, धन 5 बरोबर 10 एकक. तर अशा पद्धतीनं तुम्हाला डिस्टन्स पी सी काढता येईल. डिस्टन्स पी आणि सी, पीचा निर्देशक ऋण 2 आहे, सीचा निर्देशक 4 आहे, मोठा निर्देशक 4 आहे. 4 मधून ऋण 2 वजा करा म्हणजे 4 अधिक 2 होईल, तर ते अंतर येईल 6. त्यानंतर डिस्टन्स व्ही बी काढायला सांगितलेला आहे. डिस्टन्स व्ही बी यामध्ये व्हीचा निर्देशक 5 येतो, बीचा निर्देशक 2 येतो, मोठा निर्देशक 5 आहे. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा म्हणजे 5 वजा 2 बरोबर किती येईल, 3 येईल. आणि डिस्टन्स यू एल काढायला सांगितलेला आहे. यूचा निर्देशक आहे ऋण 5, एलचा निर्देशक आहे ऋण 3. एलचा निर्देशक ऋण 3 हा ऋण 5पेक्षा मोठा आहे म्हणजे ऋण 3 वजा ऋण 5 म्हणजे ऋण 3 अधिक 5 म्हणजे 2 अंतर येईल. म्हणजे असे तुम्हाला यू व्ही पी सी व्ही बी आणि यू एल या 2 बिंदूंमधील जे अंतर आहे ते काढता येईल. धन्यवाद.